अहिल्यानगर भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या संस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना भाग्यलक्ष्मीच्या ठेवीदारांनी अहिल्यानगर शहरामध्ये निवेदन दिलं। भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या संस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना भाग्यलक्ष्मीच्या ठेवीदारांनी अहिल्यानगर शहरामध्ये निवेदन दिलं। निवेदनामध्ये म्हटलं की भाग्यलक्ष्मी संस्थेच्या संचालक आणि कर्मचाऱ्यांवर अद्याप कुठलीही ठोस कारवाई झाली नसून या प्रकरणात आतापर्यंत फक्त संस्थेचा चेअरमन भारत बबन पुंड यास अटक झाली आहे, परंतु अद्याप व्हाईस चेअरमन आणि इतर संचालक तसंच अधिकारी वर्ग आणि कर्मचारी यांना कोणालाही अटक झालेली नाही। या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करावा आणि ठेवीदारांचे कष्टाचे पैसे मिळवून द्यावेत अशी मागणी यावेळी ठेवीदारांनी मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे। नमस्कार। या ठिकाणी आज भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटचे जे ठेवीदार आहेत ज्यांचं नुकसान अगणित झालेलं आहे, हे सगळे ठेवीदार या ठिकाणी जमलेले आहेत। वाडिया पार्कच्या इथे आम्ही सगळेजण आलेलो आहोत। इथे याच्यासाठी आलेलो आहोत की माननीय मंत्री जे मोहोळ साहेब आहेत, अर्थमंत्री आहेत, त्यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे। सहकार अर्थमंत्री मोहोळ साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। निवेदनाद्वारे त्यांना हेच सांगण्यात आलेलं आहे की आमची जी ठेवी आहेत भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटमध्ये ते लवकरात लवकर आम्हाला मिळावेत। आमचे पैसे आम्हाला मिळावेत, हे कष्टाचे पैसे आहेत, हे कुठल्याही प्रकारचे आमचे वाया जाता कामा नये। आमचं व्याज मुद्दल हे दोन्ही जर मिळालं तर आमचं अगदी दुधाहून म्हणजे दुधात शर्करा म्हणजे दुग्ध शर्करा योग आमचं येईल। आमच्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त सहकार्य करावं यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। मोहोळ साहेबांना या ठिकाणी निवेदन दिल्यानंतर ते लवकरात लवकर कारवाई करतील अशी आमची आशा आहे। तसंच आमचे जे ठेवी आहेत त्या ठेवीदार त्यासाठी पुंड साहेबांना यांनी अटक केलेलं आहे, पण संचालक मंडळांना अजून अटक केलेली नाहीये। हे संचालक मंडळ लवकरात लवकर अटक व्हावं, त्यांच्याकडून आम्हाला ठेवी मिळण्यासाठी किंवा आमची रक्कम परत मिळण्यासाठी मदत व्हावी। पोलिसांनी कारवाई करावी, संचालक मंडळांना आत घ्यावं आणि त्यांच्याकडून जे राहिलेले त्यांचे ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या सील कराव्या, त्याच्यावर त्यांनी कारवाई करावी आणि आमच्या लवकरात लवकर ठेवी मोकळ्या कराव्यात यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे। आमच्या अनेक जणांच्या हातावरचे पोट आहेत, अत्यंत बिकट अवस्था आहे आणि या बिकट अवस्थेतून आम्ही जात आहोत। माझ्या शेजारी उभा असलेले हे काका अतिशय लांबून आले, जवळजवळ 125 किलोमीटर वरून हे इथं आलेले आहेत आणि यांची जी धावपळ होती या वयामध्ये ती धावपळ यांनी बंद करावी। पुंडे साहेबांनी आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा, चौधरी साहेब तसेच SP साहेब यांनी सगळ्यांनी न्याय द्यावा ही आमची त्यांच्याकडे मागणी राहील। कृपया याच्यावर लवकरात लवकर लक्ष घालावेत। आमच्या कानावर हे पण आलंय काही ठेवीदारांचे ते पैसे देत आहेत, चांगली गोष्ट आहे। लवकरात लवकर ते ठेवीदारांचे पैसे जसे दिले तसे आमचे पण द्यावेत यासाठी आम्ही त्यांच्याकडे कळकळीची विनंती करतोय। पुंड साहेबांनी याच्यावर लक्ष घालावं। यामध्ये जवळजवळ ठेवींची संख्या 55 ते 57 कोटी रुपये आहे। NTV न्यूज मराठी, नगर।